नमस्कार. आज आपण ब्लिट्झस्केलिंग या एका जबरदस्त आणि हाय स्टेक्स स्ट्रॅटेजीबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. आजकाल बघा, ओपन एआय सारख्या कंपन्या, अरे बापरे, अक्षरशः पूर्वी कधीच न पाहिलेल्या वेगाने वाढत आहेत. आणि गंमत म्हणजे यासाठी ते जे नियम वापरत आहेत ना, ते कुठल्याही बिझनेस स्कूलच्या पुस्तकात सापडणार नाहीत. तर मग प्रश्न हा आहे की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सारून फक्त आणि फक्त वेगावर लक्ष केंद्रित करून जिंकता कसं येतं? याचं उत्तर दडलं आहे हायपर स्पीड ग्रोथसाठी बनवलेल्या एका धाडसी स्ट्रॅटेजीमध्ये. आणि ही रणनीती कोणी दिली आहे? तर लिंक्डइनचे संस्थापक रीड हॉफमन यांनी. चला तर मग कंपनी उभारण्याच्या या जरा हटके, अपारंपरिक दृष्टिकोनामध्ये खोलवर शिरूया आणि समजून घेऊया की हे नेमकं आहे तरी काय. सोप्या भाषेत सांगायचं तर ब्लिट्झस्केलिंग म्हणजे मुद्दामहून प्रचंड वेगाने पुढे जाणे. अगदी गोंधळ झाला तरी चालेल, काही गोष्टी बिघडल्या तरी चालतील, कारण उद्देश एकच असतो, दुसऱ्या कुणाच्याही आधी ती मोठी बाजारपेठ काबीज करायची. आणि इथेच आपल्याला मुख्य फरक स्पष्ट दिसतो. पारंपरिक वाढ म्हणजे अगदी काळजीपूर्वक एक एक पाऊल पुढे टाकणं. या उलट ब्लिट्झस्केलिंग म्हणजे डोळे झाकून मारलेली एक हाय स्पीड स्प्रिंटच आहे जणू. ख्रिस ये यांचं हे वाक्य एकदम परफेक्ट आहे. ही तीच मानसिकता आहे जिथे बाजारावर वर्चस्व मिळवण्यासाठी काही गोष्टी बिघडतील किंवा चुकतील हे स्वीकारावंच लागतं. तर यातला कळीचा मुद्दा असा आहे की ब्लिट्झस्केलिंग काही प्रत्येकासाठी नाहीये. ते फक्त आणि फक्त काही विशिष्ट परिस्थितीतच यशस्वी होऊ शकतं. कोणत्याही कंपनीने या धोरणाचा विचार तेव्हाच करावा जेव्हा हे दोन संकेत स्पष्ट दिसतील. एक, अशी बाजारपेठ जिथे एकाच विजेत्याला जवळपास सगळा फायदा मिळतो. आणि दुसरं, ग्राहकांपर्यंत वेगाने पोहोचण्याचा एक भक्कम मार्ग उपलब्ध असतो. चला तर मग पाहूया हे प्रत्यक्षात कसं घडतं. कारण ही रणनीती वापरताना काही पारंपरिक नियम तोडावेच लागतात. ह्याचंच एक महत्त्वाचं सूत्र रीड हॉफमन यांनी दिलंय. त्यांचं म्हणणं आहे की एक अपूर्ण उत्पादन बाजारात आणा, जेणेकरून ग्राहकांकडून खरा अभिप्राय मिळेल आणि स्पर्धकांपेक्षा जास्त वेगाने सुधारणा करता येईल. हॉफमॅन यांनी हा धडा लिंक्डइनसोबत प्रत्यक्ष अनुभवला. त्यांना वाटत होतं की कन्सल्टंट सर्च हे फीचर युजर्ससाठी सर्वात महत्त्वाचं असेल. पण त्यांनी आपलं उत्पादन लवकर लॉन्च केलं आणि मग काय कळलं? तर युजर्सची सर्वात मोठी मागणी होती प्रोफाईल पिक्चर जोडण्याची. यातून हेच सिद्ध झालं की हळू आणि परिपूर्ण होण्यापेक्षा वेगवान आणि प्रतिसाद देणारे असणं जास्त महत्त्वाचं आहे. हे रणनीती अनेकदा संकटाच्या क्षणी जन्माला येते. अगदी तसंच जसं एअरबीएनबीच्या बाबतीत घडलं. एअरबीएनबीला जसा वेग मिळत होता त्याचवेळी विमुडू नावाचा एक हुबेहूब प्रतिस्पर्धी प्रचंड पैसा घेऊन मैदानात उतरला. म्हणजे विचार करा, केवढा मोठा धक्का असेल. धोक्याची व्याप्ती किती प्रचंड होती हे बघा. विमडूकडे एअरबीएनबीपेक्षा तब्बल 10 पट जास्त पैसा होता आणि 10 पट जास्त कर्मचारी. हे तर डेव्हिड विरुद्ध गोलियातसारखंच होतं. पण एअरबीएनबीने हार मानली नाही. विलिनीकरणाची ऑफर स्वीकारण्याऐवजी त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धकाच्या वेगाला त्याच वेगाने, त्याच आक्रमकतेने उत्तर दिलं. आणि निकाल? कार्यक्षमतेपेक्षा वाढीला प्राधान्य देऊन एअरबीएनबीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि बघता बघता जागतिक बाजारपेठ काबीज केली. विमडूचं नावही उरलं नाही. जेव्हा कंपन्या इतक्या वेगाने वाढतात तेव्हा त्या वेगवेगळ्या टप्प्यांमधून जातात. कुटुंब, टोळी, गाव, शहर आणि मग राष्ट्र. आणि प्रत्येक टप्प्यावर नेत्यांकडून एका वेगळ्या दृष्टिकोनाची, एका वेगळ्या कौशल्याची गरज असते. नेत्यांनाही स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागतो. त्यांना आवेगी समुद्री डाकूंच्या भूमिकेतून बाहेर पडून धोरणात्मक नौदल ॲडमिरल बनावं लागतं. एकास एक संवादाऐवजी आपली दृष्टी सर्वांपर्यंत पोचवावी लागते. आणि हेच आपल्याला आजच्या काळात घेऊन येतं. ही रणनीती आज पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची का आहे हे आता आपण पाहूया. अगदी मंदीच्या काळातही ह्याची मूलभूत तत्वे लागू होतात. खरं तर जेव्हा इतर कंपन्या मागे हटत असतात तेव्हा जर एखाद्या कंपनीकडे संसाधने असतील तर ती इतरांपेक्षा खूप पुढे जाऊ शकते. हीच तर खरी संधी असते. ब्लिट्झस्केलिंगच्या नवीन संधी निर्माण होण्यामागे आजच्या काळातलं सर्वात मोठं कारण म्हणजे एआय, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील वेगवान प्रगती. यालाच एआय व्हर्च्युअस सर्कल असं म्हणतात. हे काम कसं करतं? सोपं आहे. एक चांगलं मॉडेल जास्त वापरकर्त्यांना आकर्षित करतं. जास्त वापरकर्ते म्हणजे जास्त डेटा मिळतो आणि हाच डेटा वापरून ते मॉडेल आणखी चांगलं, आणखी हुशार बनतं.
हे चक्र सतत फिरत राहतं आणि जो पुढे आहे तो आणखी पुढे जातो. तर मग कोणत्याही संस्थापकासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की सतत शिकत राहणं आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे बदलत्या जगाशी जुळवून घेण्यासाठी जुने धडे विसरण्याची तयारी ठेवणं. आणि यामुळेच आपल्यासमोर एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न उभा राहतो. जसजशी नवीन तंत्रज्ञानाची क्षेत्र उघडत आहेत तसतसे वेग आणि आक्रमक वाढीची तत्वच पुढच्या पिढीतील दिग्गजांना घडवतील. पण प्रश्न हा आहे की त्या बाजारपेठा जिंकण्यासाठी पुरेसा वेग कोणाकडे असेल.